नमस्कार मंडळी, रामेश्वरी येरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। दिनांक 22 जुलै ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जात आहे। तर 27 जुलै 2024 6वा दिवस आणि या दिवशी कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहेत याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर रामेश्वरी येरमे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचप्रमाणे माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करा। तर चला मग सुरुवात करूया। 27 जुलैला इको क्लबची स्थापना करणे, वृक्षारोपण करणे, त्याचप्रमाणे पर्यावरण रक्षण करणे हे उपक्रम घ्यायचे आहेत। दिवस 6वा इको क्लब स्थापना, परिशिष्ट 6 #प्लॅन्ट फॉर मदर। तर शाळेमध्ये इको क्लब फॉर मिशन लाईफ या थीम अंतर्गत #प्लॅन्ट फॉर मदर अभियान आयोजित करायचं आहे। तर ह्यामध्ये आपणास काय करायचं आहे तर वृक्षारोपण मोहिमेचे 27/7/2024 रोजी शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करावे। त्याचप्रमाणे शालेय परिसर, घर, सार्वजनिक ठिकाणे आणि मोकळ्या जागेत वृक्षारोपण करावे। शक्य झाल्यास जंगलतोड झालेल्या ठिकाणी ही विशेष मोहीम राबविण्यात यावी। केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेने किमान 35 रोपे लावायची आहेत। तर बघा, विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचा सुद्धा यामध्ये सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे। विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचे गट करायचे आहेत आणि त्या गटामार्फत एकत्र रोपे लावायचे आहेत। त्यामुळे विद्यार्थी आणि माता आणि आजूबाजूचे पर्यावरण यामध्ये यांचे नाते मजबूत होईल। आणि प्रत्येक वृक्षाच्या समोर लावलेल्या झाडाच्या समोर नावाचे फलकसुद्धा लावायचे आहेत। विद्यार्थी आणि त्यांच्या मातांच्या नावाचे फलकसुद्धा त्या रोपाजवळ लावायचे आहे। माता आणि धरणी माता या दोघांचंही महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगायचं आहे। मिशन लाईफसाठी इको क्लबची रचना करायची आहे। यामध्ये इको क्लबमध्ये प्रत्येक इयत्तेतील 4 ते 5 विद्यार्थी असतील, म्हणजेच इको क्लबच्या स्थापना करायची आहे। त्यामध्ये प्रत्येक इयत्तेतील 4 ते 5 विद्यार्थी असतील। मिशन लाईफसाठी क्लबचे इको अध्यक्ष म्हणून एका विद्यार्थ्याची नियुक्ती केली जाईल। तर त्या विद्यार्थ्यांमधील जो हुशार विद्यार्थी आहे त्याची इको अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाईल। शाळा व्यवस्थापन समिती SMC सदस्य आणि इतर कर्मचारी सदस्यांना इको क्लबच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास आणि त्यांना पाठिंबा देण्यास प्रोत्साहित करायचं आहे। ऊर्जा संवर्धन, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन इत्यादी विशिष्ट विषयांवर आधारित उपसमित्यांची स्थापना करायची आहे। इको क्लब अंतर्गत उपक्रमाचा आढावा व नियोजन करण्यासाठी महिन्यातून किमान 1 बैठक आयोजित करायची आहे। प्रत्येक बैठकीचे इतिवृत्त तयार करून सर्व सदस्यांना देण्यात यावे, म्हणजे द्यायचं आहे। तर अशा प्रकारे 6व्या दिवशी हे उपक्रम घ्यायचे आहेत। तर कसा वाटला आपणास व्हिडिओ? आपणास जर व्हिडिओ आवडला असेल तर रामेश्वरी येरमे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।